भगवे करू जीवाचे रान आम्ही शिवाचे सैनिक वेळे करू जीवाचे रान पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान हे भगवे हमसे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाळा अरे भगवे हमसे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाळा जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना 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 Hello friends. नमस्कार मित्रांनो. आपल्या टॉक शो मध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझी स्क्रीन दिसते का? माझा आवाज येतोय का? कोणीतरी कन्फर्म करा. हो सर, येतोय. ओके, थँक्यू सर. तर आजचा विषय एकदम इंटरेस्टिंग आहे मित्रांनो, आणि ह्या 1 तासाच्या केस स्टडी मध्ये आपल्याला असं बरंच काही शिकायला मिळेल की माणसाने लाईफ मध्ये काय करावं आणि काय करू नये. कारण असं म्हणतात की यशस्वी माणसांच्या जीवनातून आपल्याला जसं खूप काही शिकता येतं, तसंच यशस्वी माणूस जेव्हा अयशस्वी होतो तेव्हा तो कुठल्या ना कुठल्या चुका करतो, आणि त्या बहुतांश वेळा कॉमन चुका असतात. तर अशा कोणकोणत्या गोष्टी असतात ज्या आपण आपल्या आयुष्यात करू नये? आणि एखादी म्हणजे आपल्याला मराठी माणसाला राजकारण खूप आवडतं, आणि मी पण त्यातून अपवाद नाहीये. मला पण खूप आवड आहे आणि आपल्याला मजा येते की आपण जेव्हा एखादी चर्चा करतो. पण माझा प्रयत्न असेल की हे प्रेझेंटेशन म्हणजे अशा पारावरच्या गप्पा न होता 2 लोक जेव्हा बसतात आणि मग ते पॉलिटिक्स बद्दल बोलतात आणि स्वतःची बौद्धिक भूक भागवून घेतात, तर त्यापुरतं ते लिमिटेड न राहता त्यातून काहीतरी टेक अवे मिळावा, त्यातून काहीतरी लर्निंग्स मिळाव्यात, आणि एक अशी अननोन जर्नी ज्यातले अनेक पदर आपल्याला माहिती नसतील, तर ते आपण जाणून घ्यावेत आणि लाईफमध्ये आपण उन्नत व्हावं, आपण ग्रो करावं, आपला इन्फ्लुएन्स वाढवावा. आपण हे सगळं का करतो? सक्सेसफुल लोकांचा अभ्यास का करायचा? तर त्यांच्यातल्या ज्या क्वालिटीज आहेत त्या आपल्यामध्ये पण कल्टिवेट व्हाव्यात, आणि आपण एक पाऊल पुढे पडावं आपल्या आयुष्यात. तर यासाठी ही सगळी धडपड असते, यासाठी सगळा वेळ असतो, आणि तेव्हाच ही सगळी चर्चा आणि हा अभ्यास सत्कारणी लागतो. ते केवळ मनोरंजन न राहता आपल्या डेव्हलपमेंटचं एक ते साधन बनतं, आणि म्हणून आपण ह्या विषयांकडे बघितलं पाहिजे. तर सध्याचा एकदम हॉट टॉपिक आहे, आणि तो म्हणजे महिना 1.5 महिन्यापासून आपली इच्छा जरी नसेल तरी पण आपण ह्या गोष्टींपासून दूर राहू शकत नाही, की पॉलिटिक्स कोणत्या लेवलला खेळलं जातं, चूक कुणाची. तुमच्यातले काही जण प्रत्येक जण वेगवेगळ्या पक्षाचा सपोर्टर असेल, कुणी असे असतील जे पॅसिव्ह वोटर्स असतील, ज्यांना काही घेणं देणं नाहीये. पण प्रत्येक माणूस कुठे ना कुठे स्वतःची मतं बनवतो, तो अलिप्त राहू शकत नाही आजच्या डेटमध्ये आणि पहिल्यापासूनच. तर मग अशा वेळी कुणी आपण शिवसेनेचे सपोर्टर असतो, कुणी आपण अपोज मध्ये असतो. आपल्या कुणी प्रत्येकाचा रोल मॉडेल, प्रत्येकाची फिलॉसॉफी, प्रत्येकाचा पक्ष, प्रत्येकाची विचारधारा वेगळी असते.
कोणाला पवार साहेब आवडतात, कोणाला देवेंद्र फडणवीस आवडतात, कुणी हाडाचा शिवसैनिक असतो. 3-3 पिढ्यांपासून जे ठाकरे परिवारासोबत राहिलेले आहेत, विशेषतः मुंबईचे आहेत. तर अशा लोकांच्या मनात आणि महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर असतो शिवसेनेबद्दल. आणि मग आपण विचार करायला लागतो, की हे घडतंय ते योग्य आहे का? मग याच्यामध्ये कल्प्रिट कोण? खरा कोण? खोटा कोण? चुकीचा कोण? करप्ट कोण? आणि कशा पद्धतीनं कुणावर अन्याय होतोय? तर असं एक मनात आपल्या विचारांचं वादळ सुरू असतं. आणि जे काही घडलं ते फार आवडणारं नव्हतं आपल्याला. हे ज्या पद्धतीचं खालच्या थरावरचं राजकारण सुरू असतं, आपल्याला त्याचा वीट येतो, उबग येतो आणि मग हे सगळं आपल्याला अस्वस्थ करून सोडतं. तर मग अनेकदा प्रश्न उभा राहतो, की याला जबाबदार कोण? हे जे घडतंय त्याला कारण काय? आणि माणसं इतक्या खालच्या लेव्हलला का जातात? किंवा कालपर्यंत एकदम टोकावर असलेला, शिखरावर असलेला पक्ष अचानक एकदम अ, असा बेबस हतबल किंवा अ, असा लाचार म्हणा किंवा शक्तिहीन कसा काय होऊ शकतो? आणि मग पुढं काय होणार? असे आपल्याला वेगवेगळे प्रश्न सतावतात. तर आपण थोडासा विचार करू लागतो, की हे काय आहे हे आणि हे कसं घडतं? तर जर तुम्हाला भविष्यात काय होणार याची उत्तरं जर शोधायची असतील, तर आपल्याला थोडं इतिहासात जावं लागतं. आणि इतिहासातून जेव्हा आपण विचार करत पुढे येतो, त्यावेळी आपल्याला कुठं आपण चुकलो याचं विश्लेषण अचूक पद्धतीने करता येतं आणि आपल्या चुका काय घडल्या हे समजून घेऊन पुढची वाटचाल सोपी करता येते. तर हे ठाकरे परिवार जो आहे, ज्यांनी म्हणजे असा एकही मराठी माणूस नसेल ज्यांना यांच्याबद्दल आदर नाहीये. प्रत्येकाला एक बाळासाहेब ठाकरे ह्या नावाबद्दल आणि एकूण ठाकरे कुटुंबाबद्दल एक आदर मिश्रित प्रेम आणि एक भावना असते, आपुलकीची भावना असते. आणि ह्या सगळ्याची सुरुवात कुठून झाली? तर हे बाळासाहेब ठाकरेंचे वडील आहेत, ज्यांना आपण प्रबोधनकार ठाकरे असं ओळखतो. त्यांचं पूर्ण नाव केशव सीताराम ठाकरे. आणि यांच्याबद्दल आपल्याला जुजबी माहिती असते, की बाळासाहेब ठाकरेचे वडील होते, प्रबोधनकार म्हणून नाव होतं आणि लोक यांना ओळखायचे, चांगला माणूस म्हणून ओळखायचे. यांची स्वतःची अशी काही थॉट्स होते आणि आज पण अनेकदा उल्लेख येतात. प्रबोधनकारांनी असं सांगितलं, तसं सांगितलं, विचारवंत होते, क्रांतिकारक विचार होते. पण त्यांच्याबद्दल ना अधिक खोलात जाऊन जाणून घ्यायला पाहिजे. तेव्हा आपल्याला कळेल शिवसेना उभी कशी राहिली. आजच्या टॉपिकला मी नाव दिलं होतं, की शिवसेना द राईज अँड फॉल. तर शिवसेनेचा राईज जर समजून घ्यायचा असेल, तर तो रूट्स पर्यंत जातो. आणि आपल्याला हे बघावं लागेल, की ही शिवसेना उभी कशी राहिली. म्हणजे असं हे किती अद्भुत आहे विचार करा, की एक 10 कोटी लोकसंख्येचं राज्य आहे आणि त्याच्यामध्ये मेजॉरिटी ऑफ पीपल एका ग्रुपला सपोर्ट करतात आणि ते केवळ एका माणसावरती. म्हणजे एक पॉलिटिकल पार्टी इस्टॅब्लिश करणं इज नॉट अ जोक. खूप, खूप, खूप अवघड आहे आणि असं मग एक करिस्मॅटिक वलय निर्माण करून, लाखो लोकांना आकर्षित करून, स्वतःची स्टेटमध्ये, सेंटरमध्ये एक वचक, एक दबदबा निर्माण केला. ह्याच्यामागे किती गोष्टी असतील. मग हे सगळं कसं घडलं? हे कसं सोपं होतं का? याची जर्नी काय? तर कसं कसं असतं, ज्याचे वडील श्रीमंत असतात ना, त्याचा मुलगा श्रीमंत होतो. आणि जो मुलगा श्रीमंत असतो त्याला एक लिव्हरेज भेटतं. आणि जो गरिबाच्या घरात जन्माला आलेला असतो त्याला तो बॅकलॉग भरून काढावा लागतो. तर जितके पण सक्सेसफुल लोक असतात ना, त्यांच्या 1-2 पिढीमधलं संचित त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करतं. बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत पण हेच आहे, की प्रबोधनकार ठाकरेंचं जी त्यांना वारसा मिळाला, तोच त्यांना अनेक पावलं पुढे घेऊन गेला, एका लोकल लीडरपेक्षा. कसं मी सांगतो तुम्हाला. तर प्रबोधनकार ठाकरेंचा जन्म 1921 मधला आहे आणि तो जो काळ आहे ना, तो सत्यशोधक चळवळीचा काळ आहे, की त्या काळामध्ये मागच्या शतकामध्ये महात्मा फुलेंनी खूप चांगलं काम केलं महाराष्ट्रामध्ये आणि त्यांना एक चीड होती अन्यायाबद्दल. समाजामधल्या स्त्रिया आहेत, त्यांना शिक्षणाचा हक्क नाहीये, बरोबरीचा हक्क नाहीये, अस्पृश्य लोकांना वाईट ट्रीटमेंट दिली जाते आणि मग त्यांनी त्याच्या विरोधात एक प्रसार करण्याची सुरुवात केली आणि मग एक मोठी चळवळ उभी राहिली महात्मा ज्योतिबा फुलेंची. आणि मग त्यांनी त्याच चळवळीने एक चांगलं रूप धारण केलं 19व्या शतकाच्या सुरुवातीला. एकीकडे लोक इंग्रजाविरुद्ध लढत होते, एकीकडे सोशल ट्रान्सफॉर्मेशन होत होतं, लोकांचे विचार बदलत होते, पिढ्यानपिढ्या जतन केलेल्या रूढी परंपरा बरोबर आहेत का, असा एक प्रश्न निर्माण होत होता. आणि मग एक मोठी पिढीच उभी राहिली. आणि मग त्यातलेच एक आहेत ते प्रबोधनकार ठाकरे आहेत. आणि मग त्यांनी हाच ज्योतिबा फुल्यांचा वारसा उचलला आणि ते स्वतः सत्यशोधक चळवळीचं काम करू लागले. म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी खूप धाडसी कामं केली. बालविवाहाच्या ते एकदम अपोझिटमध्ये होते. एकदा एक लग्न सुरू होतं आणि प्रबोधनकार तिथे जातात आणि आपल्या स्वतः काही माणसांना घेऊन जातात आणि त्या लग्नाच्या मंडपाला आग लावून देतात.
लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतात, लोक ऐकत नाहीत. तर मग ते सरळ आग लावून देतात. म्हणजे तेव्हापासूनच त्यांचं ते अग्रेसिव्ह बिहेवियर सुरू झालं होतं, की एन प्रकारे आपण लोकांना भाग पाडलं पाहिजे, की हे चुकीचं आहे, हे करू नका. आणि मग त्यांनी खूप मोठं काम केलं. त्यांनी एक स्वतःचं वर्तमानपत्र म्हणा किंवा एक हे काढलं, मॅगझिन काढायचे. त्या काळामध्ये आहे ना, प्रत्येक लीडर स्वतःचे थॉट्स मांडण्यासाठी गांधीजीपासून लोकमान्य टिळकांपासून प्रत्येक जण, आगरकर, प्रत्येकाचं एक असं डायजेस्ट होता, न्यूजलेटर होता. तर तसाच यांनी प्रबोधन काढला. त्याच्यात ते ऐतिहासिक म्हणजे क्रांतिकारी विचार मांडायचे. अनेक लोकांना ते आवडायचं नाही, पण अनेक लोकांना ते पटायचं सुद्धा. त्यांचं नाव त्या न्यूजलेटरचं नाव प्रबोधन होतं आणि प्रबोधन म्हणजे एनलाइटिंग. आणि मग हेच नाव त्यांना पडलं. जसं सोबत नावाचं एक मॅगझिन निघायचं ग.वा. बहिरे यांचं, तर त्याला सोबतकार बहिरे असं म्हणायचे. तसंच हे प्रबोधन नावाचं मॅगझिन काढायचे, त्यांना लोक प्रबोधनकार म्हणायला लागले, की हु इज एनलाइटन, जे प्रबोधन करतात आणि ज्यांचं बोधन झालेलं आहे ऑलरेडी, तर ते प्रबोधनकार. तर असा एक मोठा वारसा या माणसाच्या मागे वलय होतं. यांच्या मागे एक लोकांची शक्ती उभी होती. त्यांना काय बरोबर, काय चूक हे कळालं होतं लाईफमध्ये आणि मग तो वारसा ऑटोमॅटिक त्यांच्या मुलामध्ये आला. तर हाऊ ही बिहेव प्रबोधनकार. नुसतंच प्रबोधनकार म्हणजे केवळ अशी दिलेली पदवी नाहीये. तर त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य झोकून दिलं ह्या सगळ्या प्रवासासाठी. 5-6 शतकं, 7 शतकं त्यांनी तो संघर्ष केला. खूप काही गमावलं त्याच्या बदल्यामध्ये. झिजले ते लोकांसाठी. आणि मग तेव्हा कुठे ते पदवी आणि ते नाव, ते वलय उभं राहिलं. तरी पण ह्यांची एवढी चर्चा झाली नाही, जेवढी चर्चा यांच्या मुलाची झाली. तर प्रबोधनकारांचा जो वैचारिक वारसा आहे, तो कुठे नेणारा आहे? तर त्या काळामध्ये हे 3 समकालीन लोक आहेत. एक आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर. तो काळ कसा आहे, तर इंग्रजांचं आपल्या देशावर राज्य आहे. 1920, 30, 40 हे 3-4 दशक आहेत ना, असं वातावरण ढवळून निघालेलं आहे. लोकं ब्रेड आणि बटरच्या पुढे जाऊन विचार करायला लागलेले आहेत. सोसायटीचं काय आहे? कोणता रस्ता बरोबर आहे? 9-10 शतकं जे आपण विचार जोपासलेले आहेत, ते बरोबर आहेत का? युरोपमध्ये किती टेक्नॉलॉजीची क्रांती सुरू आहे. अमेरिकेमध्ये लोक जायला लागलेले आहेत, जगभर फिरायला लागलेले आहेत, उद्योगपती येत आहेत, लोखंडाचा शोध लागलाय. म्हणजे एक नवीन असं दालन खुलं झालंय. आज जसं 20 वर्षामध्ये आयटीची क्रांती झाली, तशी त्यावेळेस एक लोखंडाची, यंत्रांची क्रांती सुरू होती आणि मग बाय डिफॉल्ट आपल्या सगळ्या विचारधारांना तडे बसणार होते. तर मग प्रबोधनकारांना दोघांचाही सहवास मिळाला, वैचारिक म्हणा, थोडासा फिजिकल म्हणा. एका बाजूला एक सावरकरांची विचारधारा आहे, की जी म्हणते की माझा देश सर्वात मोठा आहे आणि त्याच्यासाठी मी माझा जीव देऊ पण शकतो आणि जर माझ्या देशावर कुणी अत्याचार केले, आक्रमण केले किंवा अ, आम्हाला विनाकारण त्रास दिला तर आम्ही त्याचा जीव घेऊ पण शकतो. अशी ती एक टोकदार, तीक्ष्ण आणि एक भारावून टाकलेली विचारधारा आहे. दुसऱ्या बाजूला आंबेडकर आहेत, ते त्या समाजातून येतात ज्यांच्यावर सतत अन्याय झालेला आहे आणि मग त्यांचं असं म्हणणं आहे की इंडिपेंडन्स मिळेल तेव्हा मिळेल. त्याच्याशी आपल्याला तितकं घेणं देणं नाही. पण सोशल रिफॉर्म्स झाले पाहिजे. उद्या चालून इंडिपेंडन्स मिळाल्यावर सुद्धा जर आमच्यावर अन्याय होत असतील तर ते इंडिपेंडंट काय कामाचं? आणि मग त्यांचं एक वेगळंच आक्रोश सुरू आहे. त्यांची वेगळीच आंदोलनं सुरू आहेत. दोघंही आपापल्या जागी बरोबर आहेत. दोघंही वेगवेगळ्या वर्गातून आलेले आहेत. दोघं वेगळ्या विचारांचं, वेगळ्या वर्गांचं प्रतिनिधित्व करतायत. प्रबोधनकारांचा कल जो आहे, तो फुलेंकडे जास्त आहे. आणि सावरकरांपासून त्यांचा इन्फ्लुअन्स आहे तो तितका नाहीये. म्हणजे त्यांच्या वर्तमानपत्रांचा जरी अभ्यास केला, लेखांचा, साहित्याचा जरी अभ्यास केला, तर ते इन्फ्लुएन्स्ड आहेत सोशल रिफॉर्म्स वरती, की लोकांनी लोकांशी चांगलं वागलं पाहिजे, समानतेने वागलं पाहिजे, अनिष्ट चालीरीती बंद झाल्या पाहिजे. आणि मग जे लोक बौद्धिक दहशतवाद निर्माण करतात, चुकीच्या गोष्टींना प्राधान्य देतात, त्यांच्यावर त्यांनी आक्रमण केलेलं आहे. त्यांना तडाखे दिलेले आहेत आपल्या लेखणीतून आणि आपल्या आंदोलनातून. तर इथपर्यंत त्यांचं बॅकग्राऊंड आहे. आता त्यांचा मुलगा पिक्चरमध्ये येतो आणि तो काळ कोणता आहे? तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, लोकशाही आली, पण ती इतकी ईझी पण नव्हती, जितकी ती भासवली जाते. आता ॲक्चुअली लोकशाहीमध्ये लोकांचं ऐकायला पाहिजे. पण मराठी लोकं जेव्हा म्हणत होते, की आम्हाला आमचं वेगळं राज्य द्या. प्रत्येक प्रांतामध्ये आपली एक मागणी होती, की आम्हाला धिस इज अ फेडरल स्टेट, की तुम्ही देश म्हणून एक व्हा, काही प्रॉब्लेम नाही. पण त्याच्यामध्ये सुद्धा एक स्टेट आमच्या मालकीची, आपल्या हक्काची आणि अशी असायला पाहिजे. आता नेहरूंचा याला विरोध होता, की त्यांना असं वाटायचं, की असे तुकडे पाडू नयेत भाषेवर आणि म्हणून महाराष्ट्र असा मराठी लोकांचं राज्य बनवण्याविषयी त्यांचा कल नव्हता. आणि मग मराठी लोकांचे आंदोलनं सुरू झाले, आक्रोश होता. आपल्याला असं वाटायचं, की जोपर्यंत आपल्याला आपलं राज्य मिळालं नाही, तोपर्यंत आम्ही स्वतंत्र झालोच नाही.
म्हणजे दुसरे कोणीतरी येत आहेत. गुजरात आणि महाराष्ट्र कंबाईंड एक स्टेट बनतंय वेस्ट प्रोव्हिन्सचं, जसं इंग्रजांनी चालवलं तसं. आणि स्पेशली मुंबईमध्ये हे जास्त आक्रोश होता की महाराष्ट्राची आहे मुंबई. आणि या लोकांना असं वाटायचं की मुंबई कॉस्मोपॉलिटन आहे. तिला एक सेपरेट आपण स्टेट बनवलं पाहिजे, केंद्रशासित बनवलं पाहिजे. तर मग एक ठिणगी पडली आणि मग काही लीडर्स पुढे आले. जसं प्रत्येक आंदोलनाला काही लोक जन्म देतात, जे पॉवरफुल असतात, ज्यांची ओरॅटरी खूप चांगली असते, जे लोकांना प्रभावित करू शकतात अशी क्षमता असते. असे एक 10-5 लीडर उभे राहिले आणि जे काँग्रेसच्या विरोधात होते. आणि हे साहजिक आहे की जिकडे मेजॉरिटी असते त्या लोकांना जर आपल्याकडे वळवायचं असेल, प्रत्येकाला पॉलिटिकल ऍस्पिरेशन्स असतात, आणि मग वळवायचं असेल तर असा एक इश्यू घ्यायचा आणि त्याला असा धगधगता अंगार सारखा त्याला सोडून द्यायचा. लोकांच्या मनामध्ये असं ठिणगी फुलवायच्या. तर हे त्यावेळेस सर्रास चालायचं. स्वातंत्र्याचा काळ आहे, तेच करायचे लोक. त्यांचं ब्रेड बटर त्यांचा धंदाच तो होता. तर असे लोक उभे राहिले, कम्युनिस्ट लोक उभे राहिले मोठे मोठे. आणि एस एम जोशी, कॉम्रेड डांगे, आणि मग त्यात प्रबोधनकार पण होते. आणि ह्या लोकांनी एक मागणी धरली की हे जे अन्याय होत आहेत सेंटरकडून ते बंद झाले पाहिजे आणि आम्हाला आमच्या हक्काचं राज्य मिळालं पाहिजे. आणि मग हा 1950s मधला महाराष्ट्र आहे की जेव्हा प्रत्येकाच्या मनात एक असंतोष आहे. आणि मग त्याच्यातून गोळीबार झाला, आपण ऐकतो, आपले 107 हुतात्मे झाले, मग महाराष्ट्र राज्य झालं. हे सगळं बॅकग्राऊंड आहे. आचार्य आत्रे, हे डांगे, जोशी आणि नंबर ऑफ पीपल, हे खूप सारे मोठे लीडर्स, प्रजा समाजवादी पक्ष आहे, वेगवेगळ्या पार्टीज आहेत, सोशलिस्ट आहेत त्याच्यामध्ये. आणि मग ह्या सगळ्या बॅकग्राऊंड वरती जाऊन आपल्याला विचार करायला पाहिजे की ही शिवसेना उभी कशी राहिली. तर जेव्हा प्रबोधनकार त्यांच्या मुलाला म्हणतात की तू आता एक पक्ष सुरू कर, आणि एक इन्फॉर्मली ते नारळ फोडतात. आणि ते म्हणतात की ओके फाईन, नाऊ दिस इज अ न्यू ऑर्गनायझेशन हु विल फाईट फॉर मराठी पीपल. तर त्याच्या पहिल्या सभेला 1,00,000 लोक येतात. हे कसं काय येतात? हे कुठून आलं एवढं सगळं संघटन? तर ही ती पॉवर आहे जी दशक जो असंतोष लोकांमध्ये आहे, तर तो त्यांना एनकॅश करता आला. हा कसला असंतोष आहे? एक तर बेरोजगारी आहे लोकांमध्ये. आजच्या सारखा ग्लोबल वर्ल्ड नाहीये, लिबरल इकॉनॉमिक नाहीये की खूप सारा पैसा येतोय, डॉलर्स छापतायत, पैसा भारतात येतो कुठल्या ना कुठल्या. आज म्हणतो ना आपण की एखाद्या मेट्रोमध्ये गेल्यानंतर तुम्ही उपाशी राहणार नाही, पण एक 1960s मध्ये ते नाहीये. प्रत्येकाला एक इन्सिक्युरिटी आहे. पैसे कमवणं इतकं सोपं नाहीये आजच्या एवढं. आज एखादा ग्रॅज्युएट माणूस किंवा नॉन ग्रॅज्युएट माणूस सुद्धा, एक लेबर सुद्धा आज उपाशी राहत नाही खरं बघितलं तर. जो आळशी आहे तो उपाशी राहतो, पण जो काम करतो त्याला त्याचे उदरभरण, म्हणजे खूप मोठे ड्रीम्स तुमचे फुलफिल होणार नाहीत, पण तुम्ही असे एकदमच भयानक संघर्ष करून मरणार नाहीत आजच्या डेटला. पण त्यावेळेसचा तो काळ तसा नाहीये. अनएम्प्लॉयमेंट आहे. मुंबईमध्ये मोठे बिझनेसेस जे आहेत ते कॉर्पोरेट्सच्या हातात आहेत, आणि मीडियम बिझनेस आहेत ते गुजराती, मारवाडी लोकांच्या हातात आहेत. मराठी माणूस बिझनेसमध्ये नाहीये, मराठी माणूस जॉबमध्ये नाहीये. साऊथ इंडियन लोक पूर्ण क्लॅरिकल जॉब पूर्ण साऊथ इंडियन लोकांच्या हातात आहेत. आणि ऑटोमॅटिक एक असंतोष आहे लोकांमध्ये की आपल्याला सर्व्हाइव्ह होता येत नाही, आपल्याला पोषक अशी इकोसिस्टीम नाहीये, आपला विचार करणारं कोणी नाही, आपल्याला सगळीकडे दरवाजे बंद आहेत. आणि मग हा जो सोशल अनरेस्ट असतो ना, याच्यामध्ये खूप पॉवर असते. अल्टिमेटली सगळं पोटावरच येतं की आपल्याला जेव्हा पैसा मिळत नाही ना, तेव्हाच माणूस आक्रोश करायला लागतो, आंदोलन करायला लागतो, तो वेगवेगळ्या मार्गाने निषेध व्यक्त करायला लागतो, तो हिंसक पण होतो जेव्हा त्याला ही फिलिंग येते की माझ्यावर अन्याय होतोय. आणि मग ही सप्रेस्ड सेल्फ इस्टीम की मी मराठी आहे म्हणून माझ्यासोबत दुजाभाव केला जातोय, किंवा एक सफोकेशन आहे की मला माझ्या हक्काचं दिलं जात नाहीये. आणि मग त्यातून लोक एकमेकांना भिडायला लागतात, मग ते मारहाण करायला लागतात. त्यांना एक प्रकारे दाबलं जात आहे. ते इन्फेरिटी कॉम्प्लेक्स आहे, एक भीती आहे, आणि त्यांना एका लीडरची गरज आहे. हे सगळं ते वातावरण आहे. आणि अशा वेळेस एक माणूस येतो आणि तो म्हणतो की चला, मी तुम्हाला तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट, मी तुम्हाला सगळं जे पाहिजे ते मिळवून देतो, जे तुमच्या हक्काचं आहे. तुम्ही फक्त माझ्या मागे या, तुम्ही फक्त मला पॉवर द्या, तुम्ही फक्त माझ्या हाकेला प्रतिसाद द्या. आणि लोकांना बस याचीच गरज असते. जितके जास्त तुम्ही प्रॉब्लेम्स मध्ये असता, तेवढी तुम्हाला एका नेत्याची आवश्यकता पडते. आणि बस हा करेक्ट टायमिंग आहे. बाळासाहेब ठाकरेंनी काय केलं, एक स्पेस शोधली. ते त्यांच्या समोर होती, आई त्या ताटामध्ये वाढून मिळालेली होती. त्यांनी फक्त त्याला एनकॅश केलं. तो समस्या ओळखली, आणि त्यांनी म्हणले की चला, मी पुढाकार घेतो आणि मी या लोकांना मदत करतो, मी यांचा नेता बनतो. त्यांनी जाहीर करून टाकलं की मी तुमचा नेता. आणि मग पुढे सुरू झालं की त्यांनी फक्त हाक द्यायची, लोक एकत्र यायचे. यांच्या 19 जून 1966 हा जो दिवस आहे, प्रबोधनकार ठाकरेंनी शिवाजी पार्क वरती आपल्या मुलाला
समोर उभा केलं आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या सेवेमध्ये मी माझा मुलगा आज अर्पण करत आहे. आणि बस त्यांनी स्वतःला अर्पण करून टाकलं. खरोखर त्यांनी तसं भासवलं तरी, की आता इथून पुढे माझं आयुष्य तुमच्यासाठी आहे. माझी लढाई आता तुमच्यासाठी आहे आणि माझ्यात ती पॉवर आहे. मी तुम्हाला सगळं काही मिळवून देऊ शकतो. फक्त तुमची तयारी आहे का भांडायची? तुमची तयारी आहे का माझ्यासारखा संघर्ष करायला? आणि लोकांना तर हेच पाहिजे. एकटा माणूस काही करू शकत नाही, पण संघटना उभी राहिली की त्याचा एक वचक असतो. आता यांच्याकडे खूप सारे अस्त्र आहेत यांच्या भात्यामध्ये. एक माणूस, एक साधारण माणूस म्हणजे तेव्हा ते तितके पॉवरफुल नाहीये. जरी त्यांच्याकडे एक वारसा आहे, जरी त्यांच्याकडे एक बॅकग्राऊंड आहे, तरी सुद्धा ही जर्नी इतकी सोपी नाहीये. आणि मग त्यांच्याकडे काही एक्स्ट्राऑर्डिनरी गुण आहेत. असं म्हणतात की राजा कालस्य कारणम. एक नेता जो असतो ना, त्याच्यामध्ये काळ घडवण्याची ताकद असते. त्याच्यामध्ये लाखो लोकांचं माइंड परिवर्तन करण्याची ताकद असते. त्यांना आपलंसं करण्याची ताकद असते आणि तेच लोकं महान काम करतात. तर मग अशा कोणत्या क्वालिटीज आहेत ज्यांच्या बळावरती त्यांनी झिरो टू हिरो हा जर्नी ही वॉज नो वन की त्यांना 1960 मध्ये 70 मध्ये जेव्हा ते फ्री प्रेसमध्ये काम करायचे, हार्डली कोणी असेल जे त्यांना ओळखत असतील. ते पण रोडवरून जात असतील, आजूबाजूला माणसं असतील. पण नोबडी बॉदर्स की तो एक साधा कार्टूनिस्ट आहे. त्याच्यापेक्षा पलीकडे त्यांची काही ओळख नाहीये. पण मग असा एक कार्टूनिस्ट, असा इतका जबरदस्त पॉवरफुल पॉलिटिकल पर्सन कसा काय बनतो? की अख्खं जग त्यांची दखल घेतं. घाबरायला लागतं. मुंबईमध्ये जर तुम्हाला राहायचं असेल तर ठाकरेंना सलाम ठोकावा लागेल. ही इमेज कशी काय बनते? तर त्यांच्याकडे काही अशा क्वालिटीज आहेत. जर या क्वालिटीज आपण जरी अप्लाय केल्या आपल्या लाईफमध्ये, आपण जरी ट्राय केलं, तर डेफिनेटली आपली प्रगती होते. आणि त्यांच्या कोणकोणत्या क्वालिटीज आहेत अशा? सर्वात मेन म्हणजे त्यांच्याकडे करेज आहे. माणसाला लाईफमध्ये जर पुढे जायचं असेल, तर साहस असल्याशिवाय पर्यायच नाही. साहस खूप महत्वाचा आहे. म्हणजे ज्या माणसामध्ये करेज आहे ना, तो कितीही प्रतिकूल परिस्थिती असू द्या, तो आपला ठसा घ्यायला उमटवतो. तो लोकांना आपली दखल घ्यायला लावतो. आणि साहस ही अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला एक वेगळी ओळख मिळवून देते. जंगल असतं, जंगलामध्ये वेगवेगळे प्राणी असतात. जंगलामध्ये हत्ती आहे, जंगलामध्ये गेंडा आहे, पाणघोडा आहे, मगर आहे. प्रत्येकाची स्वतःची एबिलिटी आहे. प्रत्येकाची स्वतःची स्ट्रेंथ आहे. एक बैल असेल ना, तर त्याच्यामध्ये काय ताकद आहे. एक एलिफंट आहे. काय रुबाब आहे हत्तीचा. कोणाची टाप आहे हत्तीला भिडण्याची. पण तरी पण जंगलाचा राजा सिंहच आहे. कशामुळे? वजन हत्तीचं जास्त आहे. हत्तीला मगरीसारखं पाण्यामध्ये सॉरी सिंहाला मगरीसारखं पाण्यामध्ये पोहता येत नाही. त्याला माकडासारख्या उड्या मारता येत नाहीत. त्याला लांडग्यासारखा कुटील विचार करता येत नाही किंवा त्याला चित्त्यासारखी चपळ पळता पण येत नाही. पण तरी सुद्धा तो जंगलाचा राजा आहे. का बरं? त्याच्यामध्ये करेज आहे. तो असा तुटून पडतो, सिंह आणि हत्तीची जर कधी फाईट झाली, तर तो असा तुटून पडतो. तो हे बघत नाही, की हा हत्ती माझ्यापेक्षा 10 पट मोठा आहे का? त्याचा व्हॉल्यूम किती जास्त आहे? त्याच्या सोंडेत किती ताकद आहे? त्याने जर मला पाय टाकून चिरडलं तर माझं काय होईल? त्याला फक्त एक दिसतं, अटॅक. आणि केवळ तो आपली घाबरून टाकण्याची त्याची क्षमता आहे ना, त्याच्याजवळ जे पंजे आहेत आणि त्याचे जे सुळे आहेत, तेच त्याचं शस्त्र आहे. पण तो इतक्या तीव्रतेने तिखट आक्रमण करतो, की गर्भ गळीत होतात समोर. त्याच्या डरकाळीनेच फाटून जाते अर्धी समोरच्याची. तर हे करेज आहे. करेजच माणसाला किंग बनवतं आणि बाळासाहेब ठाकरेमध्ये करेज होतं. त्यांनी जो पण इश्यू उचलायचे, ते इतक्या पॉवरफुली उचलायचे. त्यांनी फक्त हाक दिली, की हे जे साउथ इंडियन लोक आहेत, उठाव लुंगी, बजाव पुंगी. हे लोक आपल्या नोकऱ्या घेत आहेत. यांच्यामुळे झोपडपट्ट्यांमधले अत्याचार वाढत आहेत आणि मराठी लोकांनी एकत्र यायला पाहिजे आणि यांना सळो की पळो करून सोडायला पाहिजे. करेज पाहिजे. ज्या मोमेंटला तुमच्याकडे आज 30% सबस्टॅन्शियल हिस्सा आहे, जो आउटसाइडर्सचा आहे, त्या लोकांशी भिडण्यासाठी सुद्धा करेज पाहिजे आणि आयुष्यभर कधी मुसलमानांना बोलण्यामध्ये, कधी कुठल्या पण इश्यूवरती बोलायचं, पण करेजनी. बिलकुल घाबरायचे नाही, की आता माझ्यावर काय त्यांच्यावरती बऱ्याचदा अटॅक झाले. नागपूरच्या एअरपोर्टवर असताना चाकूचा हल्ला करण्यासाठी लोकं आलेले. एका पब्लिक मीटिंगमध्ये त्यांच्यावर अटॅक झाला. त्यांनी रिव्हॉल्वर बाहेर काढली आणि हवेत गोळीबार केला. तेव्हा कुठे त्यांना एक्झिट होता आला. पण करेज पाहिजे माणसामध्ये. आपल्याला विचारांनीच कसं तरी होतं, अरे बापरे! आपल्याला कोणी चार चौघामध्ये जोरात बोललं तर सहन होत नाही. थरथर कापायला लागतो आणि चेहरा लाल होतो आपला, भीती वाटायला लागते, हृदयाची धडधड वाढते. आणि ह्या माणसामध्ये करेज होतं आणि लोकांना आवडतं काय? आपला लीडर कसा पाहिजे? स्ट्रॉंग पाहिजे. लीडरमध्ये बघतात काय? अमेरिकेमध्ये सुद्धा जेव्हा राष्ट्राध्यक्ष उभा राहतो, तर ते बघतात, की प्रतिमा कशी आहे? 6 फूट उंचीचा, बलदंड असलेला कोणताही राष्ट्राध्यक्ष घ्या अमेरिकेचा. तो असा पोलादी असलेला, त्याच्या आवाजामध्ये दम आहे, तो जगाला धडा शिकवू शकतो, तो राज्य करू शकतो. बाय बॉर्न त्याच्यामध्ये एक असं अल्फा मेल असतो.
की दुसऱ्यावर राज्य धमक असलेला, मनगटात रग असलेला असा माणूस लोकांना आवडतो. असा मिळमिळीत, गुळगुळीत, असा सप्पक माणूस कोणाला आवडत नाही नेता म्हणून. तर ते महत्वाचं आहे. बाळासाहेबांमध्ये खासियत काय आहे? ते प्रोएक्टिव्ह आहेत. त्यांना कोणी म्हणलं होतं का, की तुम्ही मराठी माणसांसाठी लढा, तुम्ही इथल्या लोकांवर अन्याय होतोय, तुम्ही त्यांना एक करा. पण त्यांच्या आतमधूनच एक नेतृत्वाची भावना असते ना, ती प्रत्येकात असते ऍक्च्युअली. ती जोपासता आली पाहिजे. तुम्हाला लोकांसाठी आवाज उठवता आला पाहिजे. किंवा जर आपल्याला लाईफमध्ये पुढे आपली समजा कंपनी आहे, तिथे 5 एम्प्लॉयी आहेत आणि आपल्या काही मागण्या आहेत. तर त्या समोर ठेवण्यासाठी सुद्धा धाडस पाहिजे, त्याच्यासाठी सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे. एखादं काम आहे जे माझं नाहीये, पण तरी पण मी ते काम करतो. धिस इज प्रोएक्टिव्हनेस. तर प्रोएक्टिव्ह बनलं पाहिजे. जो प्रोएक्टिव्ह बनतो त्यालाच निसर्ग भरभरून देतो. आपण आपली जबाबदारी नसलेलं काम जर करायला लागलो, तर त्याच्या बदल्यात आपल्याला दिलं जातं. आणि यांनी जितकं जास्त प्रोएक्टिव्हनेस तुम्ही दाखवता, तेवढं जास्त भरभरून तुम्हाला मिळतं. तर यांनी तेच केलं. ती स्पेस होती, तिथं कोणी उभं राहायला तयार नव्हतं. यांनी ती स्पेस भरून काढली आणि एक इमेज उभी केली, की मी तुमचा संरक्षक आहे. मी तुम्हाला पाहिजे ते मिळवून देऊ शकतो. मी तुमच्यावरचा अन्याय दूर करू शकतो. आणि लोकांना बस हेच पाहिजे असतं. म्हणजे 99% पब्लिक असते ना, ती दुसऱ्याचं एक सहारा शोधत असते, एक आसरा शोधत असते. आणि मग ते लोकं इथं मागे येऊन उभं राहतात आणि मग तेव्हाच आपण समाजामध्ये आपलं स्थान निर्माण करू शकतो. बाळासाहेबांकडे एक्स्ट्राऑर्डिनरी पॉवर्स होत्या. ते लोकांना प्रभावित करू शकायचे. त्यांची लोकांना प्रभावित करण्याची क्षमता होती, ती अफलातून होती. त्यांच्याकडे वेगवेगळे मार्ग होते लोकांना इन्फ्लुअन्स करण्याचे. कधी ते स्केचेस काढायचे. त्याच्यातून ते एका स्केचमधून ते असा अटॅक करायचे, की माणसाची बुद्धी एकदम गुंग होऊन जावी. अरे काय भारी! किती म्हणजे 1000 शब्द जे काम करू शकणार नाही, ते एका व्यंगचित्रातून केलं जातं. त्याच्यासोबत ते एक चांगले रायटर पण होते. ते मार्मिकमधून असे लेख लिहायचे, की 40,000 प्रती खपायच्या 1976 मध्ये. ज्यावेळेस हे खूप अवघड होता टास्क. पण ही बिकेम व्हेरी पॉप्युलर रायटर, की त्यांनी ते मॅगझीन काढलं. लोक त्याच्यामध्ये ते सदर लिहायचे, की वाचा आणि शांत बसा, वाचा आणि शांत बसा, वाचा आणि शांत बसा. 3.5 महिने त्यांनी तसं लिहिलं साप्ताहिकामध्ये. आणि मग जेव्हा ते लिहू लिहू लागले, की त्यांनी मग स्ट्रॅटेजी बदलली. काहीच होईना समाजात. मग त्यांनी लिहिलं, वाचा आणि पेटून उठा. म्हणजे ते आज्ञा द्यायचे. एक सबकॉन्शियस दुसऱ्या सबकॉन्शियसच्या हृदयाला हात घालायचं आणि हे ऑर्डर्ड, की उठा आता, पेटून उठा, लढायला उठा. अँड पीपल स्टार्टेड रिस्पॉन्डिंग. तुम्ही जे दुसऱ्याला कमांड देता, जी तुम्हाला दुसऱ्याला ऑर्डर देता, दुसरा तो फॉलो करायला लागतो. हे एक खूप मोठं रहस्य आहे. आपल्याला जर एखाद्याकडून काम करायचं असेल ना, तर त्याला सबकॉन्शियसला त्याच्या ऑर्डर द्यायला पाहिजे. कधी ती अग्रेसिव्ह असते, कधी ती विनंती स्वरूपात असते. पण त्याला सतत त्याला एक प्रोग्राम केला पाहिजे आणि मग बाळासाहेबांनी तेच काम केलं. ही वॉज अ एक्सलंट ओरॅटर. त्यांचे एक्सप्रेस करण्याचे सर्वच मार्ग भन्नाट होते. आणि मग जेव्हा ते भाषणाला उभे राहतात आणि मग ते मुद्द्यांना हात घालतात, लोकांच्या मनातलं बोलतात. त्यांचं एक लीडरकडे काय असतं, एक आकलन क्षमता असते. आजूबाजूला काय चाललंय? आज कोणता पॉइंट बोलल्यानंतर ह्या लोकांना अपील होणार आहे. आज इथून सभेमधून गेल्यानंतर त्या माणसाला त्याची झोप उडेल किंवा त्याच्यातला सगळा असंतोष आपल्या शब्दांमधून कसा बाहेर पडेल, त्याच्या हृदयाला कसा अंतःकरण त्याचं हलवून कसं काढायचं, हे नेत्यांना माहिती असतं आणि हे त्याच नेत्याला कळतं, जो लोकांमध्ये राहतो, जो लोकांशी संवाद साधतो, तो लोकांच्या मनातलं जाणून घेतो संवादातून. तर ही वॉज अ एक्सलंट ओरॅटर. त्यांना ते ज्ञान होतं. 1960 मधली भाषणं बघा, 70 मधली बघा, 80 मधली बघा, 90 मधली बघा. त्यांचा टोन बदललेला आहे. पण तो काय आहे माहितीये का? तो रिस्पॉन्स आहे सोसायटीमध्ये काय घडतंय त्याचा. आणि प्रत्येक वेळी त्यांनी हे भासवलंय, की माझ्याकडे तुमच्या सर्व प्रॉब्लेमचे सोल्युशन आहे. तुम्हाला माझ्याशिवाय पर्यायच नाही. एका लीडरची ही क्वालिटी असते, की तो दुसऱ्याला भाग पाडतो, तो दुसऱ्याला विवश करतो, की तुम्ही माझ्या मागे येऊन उभं राहावं. चाणक्य जेव्हा मगधमध्ये फिरत असतात ना, तर ते कोणालाच सांगत नाहीत मला काय हेल्प पाहिजे आणि मग बाकीचे लोक येतात, त्यांचे बालमित्र आहेत ते येतात आणि ते म्हणतात, "चाणक्य तुम बहुत बुरे हो. तुम विवश कर देते हो की हम तुम्हारे लिए मजबूर हो जाए." की आम्हाला सांग प्लीज आता आम्हाला काय करायचंय? आम्हाला उठाव करायचाय. तू आता मार्ग दाखव आम्हाला. तर अशा पद्धतीचं एक सोशल अनरेस्ट आणि त्याचा वापर करून घेणं. त्यांच्यात अनेक टॅलेंट्स आहेत. त्यांच्याकडे आणखीन एक हुकुमाचा एक काय, ते म्हणजे प्रसंगी हिंसाचार करण्यासाठी पण ते मागे-पुढे बघत नाहीत. त्या काळातली मुंबई जी आहे ती प्रचंड अशी कम्युनिझमच्या प्रभावाखाली असलेली, गिरणी कामगारांच्या प्रभावाखाली असलेली, लाखो लोकं कम्युनल त्या ह्याच्यामध्ये आहेत, कम्युनिस्ट संघटनेमध्ये आहेत आणि ते लोकं खूप अटॅकिंग आहेत. तर त्या लोकांना जर तोंड द्यायचं असेल, तर त्यांच्याच पद्धतीने द्यावं लागेल. तिथं तुमचं शांती, समझोते आणि निषेधाची भाषा काम नाही करणार. कारण ते लोकं सोडा बॉटल येतात आणि फोडतात बाटल्या. तर मग त्यांना तसेच लोकं त्यांनी उभे केले. वेळ प्रसंगी त्यांनी मर्डर्स घडवून आणले. शेकडो लोकं मेले.
या सगळ्या संघर्षामध्ये. त्यांचा एक पॉवरफुल लीडर होता, कृष्णा देसाई नावाचा, सिटिंग MLA होता, आणि त्याचा मर्डर झाला. आणि असं म्हणतात की तो शिवसेनेच्याच लोकांनी घडवून आणला आणि बाळासाहेबांच्याच इच्छेवरून आणला किंवा त्यांच्या भाषणांमुळे झाला. तर हा उद्रेक असतो आणि लोकांना असं काहीतरी हवं असतं की ज्याच्यामध्ये मसल पॉवर आहे ना, त्याच्याबद्दल अट्रॅक्शन जास्त आहे. हे परसेप्शन आहे की हा माणूस भयानक आहे यार, हा काही पण करू शकतो. याला फक्त स्ट्रॉंग केलं पाहिजे म्हणजे आपल्याला आपलं फ्युचर सेफ आहे, सिक्युअर आहे. तर नेमकं ह्याच क्वालिटीज घेऊन ते पुढे जातात. त्यांच्यामध्ये अग्रेसिव्ह लिडरशिप आहे. जितके पण आपल्याला असं वाटतं की अन्याय होत आहेत. आज मराठी लोकांना शाळांमध्ये ऍडमिशन्स मिळत नाही, बिझनेसमध्ये त्यांना स्थान नाही, एम्प्लॉयमेंट मिळत नाही, किंवा बाहेरचे लोक इथे येऊन आपल्यावर दादागिरी करतात. तर त्याला एक उत्तर दिलं पाहिजे. बस त्यालाच त्यांनी वळण दिलं. मग पुढे 60s मधून 70s कडे जाताना, 70s मधून 80s कडे, सुरुवातीला त्याने आव जरी आणला असेल की आपल्याला समाजकारण करायचंय, आपल्याला लोकांना मदत करायची आहे, पण कन्स्ट्रक्टिव्ह पॉलिटिक्सवर त्यांचा भर कमी होता. रिस्पॉन्सिव्ह किंवा डिस्ट्रक्टिव्ह पॉलिटिक्सवर त्यांचा भर जास्त आहे. जेव्हा त्यांनी बघितलं की त्याच्यामध्ये देशामध्ये एक स्थित्यंतर घडत जातात. 84 मध्ये बीजेपी हारते आणि राजीव गांधीला प्रचंड मेजॉरिटी मिळते. 538 मधल्या 484 वगैरे जागा त्यांना मिळतात आणि विरोधी पक्ष संपतो सगळा इंदिरा गांधीच्या निधनानंतर. आणि भाजपला फक्त 2 जागा मिळतात. अटल बिहारी स्वतः हारतात 1984. गांधीझम सोशलिझम जो आहे तर तो पूर्ण नाकारला जनतेने भाजपचा. 80 मध्ये भाजप स्थापन झालेला आहे. आणि मग देशामध्ये एक निराशेचं वातावरण आहे. भाजप म्हणतो की आता आपल्याला असा काहीतरी अजेंडा घ्यावा लागेल की ज्याच्यामुळे परत एकदा आपल्याला कमबॅक करता येईल पॉलिटिक्समध्ये, नाहीतर आपण संपून जाऊ. आणि मग ते लोक तिकडे राईट विंग कडे जातात, गांधीवादी समाजवाद सोडून देतात आणि त्याऐवजी ते राम मंदिरचा मुद्दा घेतात, समान नागरी कायदा आणि वेगवेगळ्या गोष्टी ते बोलायला लागतात. आणि ही काम करतं. त्यांनी रथयात्रा काढली 89 मध्ये, जोरदार एकदम देशामध्ये एक भयानक असं वातावरण पेटायला लागलं आणि परत मग बाळासाहेबांनी दिशा ओळखली की ओके फाईन, आता मराठी माणूस नाही तर आता आपल्याला हे वळण जातंय पॉलिटिक्सला आणि परत एक स्पेस तयार होते आणि आपल्याला ती हायजॅक करायची आहे. मग त्यांनी परत आपलं पॉलिटिक्स थोडंसं बदललं, नॅरेशन बदललं आणि पुन्हा ते आक्रमक भाषणं करायला लागले. आणि तो काळच तसा आहे की लोकांच्या मनात पण एक आक्रोश आहे की आपल्यावर अन्याय होतोय आणि इतके वर्ष 500 वर्षापासून आपला जो राम आहे त्याचं मंदिर नाहीये आणि ते बनलं पाहिजे. बाळासाहेब इज ऍक्शन. परत एकदा ते लोकांची भाषा बोलायला लागतात आणि लोक त्यांना सपोर्ट पण करतात. त्याच्यामध्ये काही प्रमाणात प्युरिटी पण आहे. असं नाही की एकदम थोपलाय त्यांनी तो अजेंडा. पण काही प्रमाणात ते चलाख पण आहेत. हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. त्यांच्याकडे आणखीन एक क्वालिटी आहे, ती म्हणजे नेटवर्क बिल्डिंग खूप स्ट्रॉंग आहे त्यांचं. समाजातले जितके प्रभावशाली लोक आहेत, त्या प्रत्येकाला ते आपल्या घरी येण्यास भाग पाडतात. तुम्हाला जर मुंबईमध्ये राहायचं असेल, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जर काम करायचं असेल, तर तुम्हाला एका माणसाचा आशीर्वाद घ्यावा लागेल. आणि ही पॉवर त्यांनी अर्न केलेली आहे. ही पॉवर त्यांनी मिळवलेली आहे. तर माणसाला जर लाईफमध्ये पुढे जायचं असेल ना, तर तुम्हाला लोकात मिसळावं लागतं, पहिला टप्पा. तुम्हाला लोकांना आपले विचार पटवून द्यावे लागतात आणि तुम्हाला समाजातल्या प्रभावशाली लोकांना आकर्षित करता यावं लागतं. या माणसाकडे खूप पैसा आहे का? असंही नाही. यांच्याकडे खूप सारी पॉवर आहे का? ऑल्वेज इन पॉवर नाही. आतापर्यंत फक्त 5 वर्ष ते सत्तेवर, 4.5 वर्ष. 95 टू 99 हाल्फ. त्याच्या पलीकडे त्यांचं कधी राज्य आलं नाही बाळासाहेबांचं ऍज सच. आणि तरी सुद्धा त्यांच्यात एक पॉवर आहे की ही मेक पीपल टू कम अँड व्हिजिट हिज हाऊस. तर ही काय पॉवर आहे? हे केवळ पॉलिटिकल पॉवर आहे का? त्याच्या पलीकडे तो ऑरा त्यांनी तयार केलेला आहे. कशाच्या बळावर तयार केलेला आहे? त्यांनी लोकांना जपलेला आहे की हा एक दिलदार माणूस आहे. यांच्याकडे जाऊन कधी पण मदत मागितली की ते आपल्याला नाही म्हणणार नाहीत. यांनी संजय दत्तला सोडवून आणलं. सुनील दत्तचे यांचे चांगले रिलेशन आहे. क्रिकेटर्स पासून, सिने स्टार्स पासून, कला विश्वातले लोक, प्रत्येक क्षेत्रातले लोक यांच्या जवळचे. कोणी गायक असू द्या, बॉलिवूड इंडस्ट्री मधला कोणी असू द्या, स्पोर्ट्स मधला कोणी असू द्या, प्रत्येक पॉलिटिक्स मधले कोणी असू द्या, प्रत्येकाशी यांचे रिलेशन आहे. ही किती खासियत आहे. एखाद्या माणसाला फक्त स्पोर्ट्समध्येच आवड असते, एखाद्याला फक्त साहित्यामध्येच आवड असते. आणि जे खरे लोक असतात, जे ग्रेट लोक असतात ना, तर ते एक अशी नेटवर्क बिल्डिंग करतात की उद्योगपती असो, पैसेवाला असो, सरस्वतीचा उपासक असो, कलेचा भोक्ता असो, प्रत्येकाला ते आपलेसे करतात. तर माणसाला लाईफमध्ये जर पुढे जायचं असेल आणि त्यांचा जो फोकल अटेन्शन आहे, सेंटर ऑफ अटेन्शन जे त्यांना उभं करायचं आहे, तर ते पण खूप मस्त आहे की लोकांच्या हृदयाला हात घालायचा आणि लक्ष वेधून घ्यायचं.
असं म्हणतात की PL देशपांडे, पु ल देशपांडे, त्यांचा शॉर्ट फॉर्म आहे PL, त्यांना म्हणायचे PL. तर ते PL ला गमतीत असं म्हणायचे प्लीज लिसन. त्यांना असं होतं की बैठकीत जर 4 लोक बसले असतील तर तुम्ही मला ऐका, प्लीज लिसन. प्रत्येक वेळेस त्यांच्याकडे जोक्स आहेत, त्यांच्याकडे किस्से आहेत, कहाण्या आहेत, हसवणाऱ्या कोट्या आहेत. प्लीज लिसन, की मला ऐका. सेम हे मोठ्या माणसांचं लक्षण आहे, की त्यांना माहिती आहे की लोकांमध्ये चर्चा कशी घडवून आणायची, लोकांमध्ये आपण चर्चेचं केंद्र कसं राहायचं, केंद्रस्थानी कसं राहायचं. मग कधी त्यांनी मोठमोठे इव्हेंट्स केले, कधी कुठल्या घटना घडवून आणल्या किंवा चर्चा घडवून आणल्या, काही स्टेटमेंट्स दिले. तर ही एक पॉवर आहे लोकांमध्ये मिसळण्याची. आणि त्यांच्याकडं एक माणूस जो असा मॅच्युअर आहे, जो पूर्णपणे सॉर्टेड आउट आहे, पण तो अल्पसंतुष्ट नाहीये. त्यांना कळालंय की लोकांशी कसं डील करायचं. पण त्याच्यासोबत त्यांना हे पण माहिती आहे की महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी काय करावं लागतं. एकतर सुरुवातीला महत्वाकांक्षा असावी लागते. मला राज्य करायचंय, मला महाराष्ट्रावर राज्य करायचंय. ऍट द सेम टाइम मला सेंटरमध्ये सुद्धा आपला इन्फ्लुएन्स तयार करायचा आणि त्यांनी तो केला. त्यांच्या लाईफमध्ये जर आपण त्यांचा ग्राफ बघितला, तो असा चढत्या कमानीचाच ग्राफ आहे. 70s पेक्षा 80s मध्ये ते मोर पॉवरफुल आहेत. 80s पेक्षा 90s मध्ये ते मोर पॉवरफुल आहेत. 90s पेक्षा 2000 मध्ये ते टॉपला आहेत त्यांच्या. आणि मग त्यांच्या तब्येतीचं तिथून डाऊनग्रेड सुरू होतो आणि पुढचे जे 10-12 वर्ष आहेत ते त्या मानाने रिटायर्ड लाईफ जगले. पण त्यांचं एज पण झालं होतं त्या पिरियडमध्ये. आणि मग त्यांनी ते काम सोपवलं पुढच्या पिढीला. पण तरी सुद्धा त्यांना हे माहिती होतं की आपली पॉवर वाढवत कशी न्यायची, लोकांना आपलं मान्य करण्यासाठी, आपलं म्हणणं मान्य करण्यासाठी भाग कसं पाडायचं. तर ते पण त्यांनी करून दाखवलेलं आहे. त्यांच्यामध्ये एक फायटिंग स्पिरिट आहे. किती पण मोठं संकट येऊ द्या, घाबरायचं नाही. एक टाइम असा होता की इंदिरा गांधींनी यांच्या शिवसेनेवरती बंदी आणली आणि असं वाटलं की आता शिवसेना संपणार. तर तेव्हा त्यांनी त्यांच्याशीच समझोता करून टाकला की आपल्या संघटनेच्या मुळावर येत आहे ना, तर आम्हीच तुमच्या इमर्जन्सीला सपोर्ट करतो. आम्हीच म्हणतो की देशामध्ये हुकुमशाह पाहिजे. म्हणजे जेव्हा जेव्हा असं झालं की आपल्या अस्तित्वाचा प्रश्न येतोय, त्यावेळी इतकं लवचिक धोरण स्वीकारा, आपली बेसिक प्रिन्सिपल सुद्धा गुंडाळून बाजूला ठेवा आणि स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स आहे तो पार करा. हा टप्पा फार काळ राहणार नाहीये. 1, 2, 2.5, 3 वर्षानंतर परत एकदा बदलणार आहे सगळं. आणि तितका वेळ फक्त पुढे जा. असं नका करू आयुष्यभर टोकाची भूमिका घेऊन जेलमध्ये जाऊन. आता कित्येक लोक इतके टॅलेंटेड असतात, पण त्यांचा अंत शेवटी कुठं होतो? जेलमध्ये होतो, अज्ञातवासात होतो, बरबाद झालेल्या अवस्थेत होतो. तर त्यांना माहिती होतं की ताणायचं कुठपर्यंत, तुटणार नाही इथपर्यंतच ताणायचं. सभेमध्ये असताना ते खूप मोठे मोठे वार करतील, पण तो माणूस जेव्हा समोर येईल त्यावेळी तो त्याला त्याला प्रेमाने ओलचिंब करून टाकतील. एखाद्या वेळेस खूप मोठा पराभव झाला तर ते उद्ध्वस्त नाही होणार. ही सर्वात मोठी क्वालिटी असते. बी अ स्पोर्टमन, बी अ आर्टिस्ट, बी अ फिलॉसॉफर, बी अ पॉलिटिकल पर्सन, बी अ लीडर. तर तुमच्यात फायटिंग स्पिरिट असला. एक बिझनेसमॅन पण असतो, त्याच्यावरती खूप मोठे संकट येतात, त्याचा बिझनेस बुडतो, तो दिवाळखोर होतो. डोनाल्ड ट्रम्प सुद्धा दिवाळखोर झाला होता, पण तरी पण तो अब्जोपती परत एकदा झाला, उभा राहिला. कशामुळे? फायटिंग स्पिरिट. तर हा फायटिंग स्पिरिट खूप आवश्यक असतो पॉलिटिक्समध्ये. तर असं खूपदा होतं की तुम्ही नामशेष होता. असं म्हणतात की जेव्हा 90s मध्ये रथयात्रा झाली आणि लोकांनी अयोध्येचं म्हणजे ती बाबरी मस्जिद पाडली, तर त्यावेळी अडवाणी मोस्ट पॉवरफुल झाले होते आणि 92 नंतर अटल बिहारी वाजपेयी एकदम साईड लाईनला गेले होते. म्हणजे त्यांच्या आत्मचरित्रामध्ये असं लिहिलेलं आहे, ज्यांनी कोणी चरित्र लिहिलं त्यांनी, की ही वॉज इन अ ग्रेट डिप्रेशन. ते पूर्णपणे निराश झाले होते. एकटे बसून असायचे, कुणी यायचं नाही त्यांच्या घरी. पूर्ण सेंटर जे अट्रॅक्शन होतं, जे पण पॉवर होती ती अडवाणींकडे होती. 94 ते म्हणजे 93 ते 95 पर्यंतचा जो काळ आहे, तो त्यांच्या आयुष्यातला असा अमावस्येचा काळ आहे. कसलंच ग्लॅमर नाही, कारण ते स्वतःच्याच लोकांच्या विरोधात होते, की तुम्ही लोक श्रीलंकेला काय म्हणतात ते अयोध्येला जाताय, लंकेला जात नाहीये. एवढ्या घोषणा आणि एवढे शस्त्रास्त्र किंवा असा आविर्भाव आणून ते आपल्याच लोकांना म्हणत होते की हे तुम्ही चुकीचं करताय. आणि मग ऑब्व्हियसली लोकांना ते आवडायचं नाही. पण परत एकदा 96 मध्ये 95 मध्ये अडवाणी स्वतः म्हणतात की अब की बारी अटल बिहारी. त्यांना माहिती होतं की आपल्यात ती स्किल नाहीये लोकांना एकत्र आणण्याची आणि लाखो लोकांना मागे उभ्या करणे, त्याच्यासाठी अटल बिहारीच पाहिजे. तर असं कमबॅक करतात हे लोक. हे लोक स्पिरिट सोडत नाहीत. तर असा स्पिरिट यांनी पण सोडला नाही. माणसाला सक्सेसफुल होण्यासाठी, स्पेशली पॉलिटिक्स मध्ये जर सक्सेसफुल व्हायचं असेल, तर तुम्हाला एका रूम मध्ये आयसोलेटेड राहून मी आपला अंतर्मुख होतो, मी विचार करतो आणि माझे म्हणणं मी लोकांना मांडतो, असं होत नाही. तुम्हाला कंटिन्युअस इंटरॅक्शन करावी लागतं. कुठल्याही फील्डमध्ये, सेल्समध्ये जरी तुम्हाला टॉपला जायचं असेल, तर कनेक्ट असावा लागतो.
लोकांशी संवाद असायला लागतो. समजा आपल्या कंपनीमध्ये जरी आपल्याला पुढे जायचंय, आपल्या बिझनेसला आपल्याला 10 पट मोठं करायचंय, तर ग्राउंडवर काय चालू आहे, फील्डवर काय चालू आहे, आपल्या कस्टमरच्या मनात काय सुरू आहे, समाजाला कोणत्या प्रॉडक्टची गरज आहे, समाजाला कोणत्या सर्व्हिसची गरज आहे, ही अचूक नाडी जर कळायची असेल, तर लोकांसोबत संवाद पाहिजे, ग्राहकांसोबत संवाद पाहिजे, आपल्या कर्मचाऱ्यांसोबत संवाद पाहिजे, सहकाऱ्यांसोबत संवाद पाहिजे. आणि पॉलिटिक्समध्ये ही सुद्धा एक कॉर्पोरेट लेवलची कंपनी आहे. अजून काय? पॉलिटिक्समध्ये लोक का जातात? प्रॉपर्टी उभी करण्यासाठी, स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, झटपट कमी काळामध्ये खूप उत्कर्ष करण्यासाठी, साध्य करण्यासाठी. आणि मग ह्यांचा सर्वात मोठा प्लस पॉइंट काय आहे, की ही इंटरॅक्ट्स विथ पीपल कंटिन्युअसली. म्हणजे असा एक दिवस पण गेला नसेल, की जेव्हा त्यांची पब्लिक मीटिंग झाली नसेल, त्या 1960s-70s मध्ये जेव्हा ते ठणठणीत आहेत तब्येतीने, आणि मग संघटना बांधण्यासाठी ते किती फिरतात. रोज वेगवेगळ्या शेकडो लोकांना भेटतात, विविध प्रकारचे लोक असतात, विविध प्रकारचे अटॅक्स होतात, कोणी व्हर्बली तुम्हाला टॉर्चर करतं, कोणी एक्झॉस्ट होतो माणूस फिजिकली, लोकांमध्ये मिसळून मिळून एक कधी-कधी अपमान सहन करावे लागतात, निवडणुका येतात, वेगवेगळे मानसिक खेळ खेळले जातात आणि ह्या सगळ्यातून ट्रॉमामधून एक पॉइंट असा येतो, की अरे यार बस करा. आता मला हे सहन नाही होत आहे. आता मी सुखी आहे मी माझ्या आयुष्यात. मला जे मिळवलं ते बस झालं. पण ज्या माणसामध्ये स्पेशली पॉलिटिशियन लोकांमध्ये एक विजिगीषू वृत्ती असते, की मी जिंकणार. मी 1 वेळेस पडला, 2 वेळेस पडला माणूस त्या भीतीने किंवा त्या अ, ह्याच्याने नको म्हणायला लागतो. अपराधी भावना येते मनात, की अरे काय हे? किती घाण लोकं बोलतायत माझ्याबद्दल. नको हे. त्यांचं अंतर्मन त्यांना लाथाडायला लागतं, की हे पॉलिटिक्स किती घाण आहे. याच्यामध्ये दगड टाकला की चिखल आपल्यावरच उडतो. पण ज्या माणसामध्ये मानसिक कणखरता असते, तोच पुढे जातो. तर हे त्यांचं रहस्य आहे, की ही नेव्हर क्विट. आणि म्हणून ते पुढे जाऊ शकले. त्यांच्यामध्ये पीपल स्किल आहे. अ, मस्त सहकारी जोडायची, म्हणजे एकटा माणूस तसं बघितलं तर बाळासाहेब खूप पॉवरफुल आहेत का? आज लोकं त्यांच्याबद्दल डॉक्युमेंटरीज आपण ऐकतो. तुमच्यामधले कितीतरी जणांनी ऐकले असतील. त्यांच्या एका हाकेवरती मुंबई बंद व्हायची, महाराष्ट्र पेटायचा. त्यांच्यात एवढी शक्ती. ॲक्चुअली त्यांच्यात ती शक्ती आहे का? त्यांच्यात ती शक्ती नाही. तो पण आपल्यासारखाच माणूस आहे, साधारणच माणूस आहे. पण त्यांच्यामध्ये लोकांना जोडण्याची शक्ती आहे. हे फक्त पूर्ण डोकं त्यांचंच आहे का? आज जी काही शिवसेना उभी राहिली, त्या एका माणसामुळे उभी राहिली का? त्यांच्यामध्ये हजारो लोकांचं कॉन्ट्रिब्युशन आहे. त्यांच्यापेक्षा हुशार लोकांचं कॉन्ट्रिब्युशन आहे. पण त्यांना हे माहिती आहे हुशार कोण आहे आणि त्याला आपल्यासाठी कामाला कसं लावायचं. मग वेगवेगळ्या संस्था उभ्या करायच्या, वेगवेगळ्या महत्त्वाच्या पदांवरती आपली माणसं आणून कशी बसवायची, त्यांचा वापर आपल्या पक्षासाठी कसा करून घ्यायचा. आणि मग त्यांनी काय केलं, त्यांना हे माहिती होतं की टॅलेंटेड लोकं आहेत आपापल्या क्षेत्रात. कुणी फायनान्समध्ये टॅलेंट असेल, कुणी रिअल इस्टेटवाला टॅलेंट असेल, कुणी मसल पॉवरमध्ये पॉवरफुल असेल. तर त्या लोकांना त्यांनी जवळ आणलं. त्या लोकांना योग्य ठिकाणी नेमणूक केली. एक संघटना बांधणारे काही लोक असतात हुशार, तर त्यांना त्यांनी आणलं जवळ. तर ही हॅड द पीपल स्किल. लोकांना जोडायचं. ही सर्वात मोठी जगातली जर कुठली सर्वात मोठी म्हणजे गुणांचा जर कोणी किंग असेल, राजा असेल, तर तो हाच आहे, पीपल स्किल. तर त्यांच्याकडे ती क्वालिटी आहे, की लोकांना जोडायचं कसं, त्यांना बांधून कसं ठेवायचं, आपली मोहिनी कशी पाडायची त्यांच्यावरती आणि समाजाला ते एक दिशा द्यायची. म्हणजे समजा तुम्हाला काही घेणं-देणं नाहीये. समजा तुम्ही अनएम्प्लॉईड पण नाहीये, तुम्हाला कोणाचा द्वेष पण नाहीये, तुम्ही आपापल्या घरात सुखी आहात. पण तरी सुद्धा आजूबाजूला जे चाललंय, त्याचा जो आक्रोश निर्माण झालाय, तो निर्माण करून तुमच्या मनामध्ये ठिणगी टाकायचा. तर हे पण एक सामर्थ्य आहे. असं म्हणतात राजा कालस्य कारणम. म्हणजे प्रॉब्लेम्स तर 100 वर्षापूर्वी पण होते, 50 वर्षापूर्वी पण होते, आज पण आहेत. पण एक खरा लीडर जो असतो ना, तो काय करतो? तो लोकांचं जनमानस घडवतो. तो समूह मनाला आवाहन करतो आणि लोकांना भाग पाडतो एक कृती करण्यासाठी. तर ते आहे राजा कालस्य कारणम. एक्स्ट्राऑर्डिनरी लीडरमध्ये ह्या क्वालिटीज असतात, की तो लोकांना भाग पाडतो. पुढे त्यांचा इथून इथपर्यंत राईजच राईज आहे. म्हणजे 70s मध्ये फक्त सोशल काम करणारी शिवसेना 80s मध्ये येते आणि हळू-हळू ती महानगरपालिका कॅप्चर करते. ठाण्यामध्ये त्यांचा पहिला विजय होतो. 90s मध्ये येऊन ते एम-एल-ए आणतात. 52 एम-एल-ए आले. त्यानंतर खासदार आणतात. वामनराव महाडिक मुंबईमधून पहिले खासदार बनतात. त्यानंतर ते 4 खासदार आणतात. त्यानंतर 95 मध्ये त्यांचं सरकार येतं आणि चढता आलेख आहे. 20 खासदार, 22 खासदार, 18 खासदार असे त्यांचे खासदार येतायत. मग पुढं लोकं त्यांना पण कंटाळतात. कुठं ना कुठं चुका होतात आणि मग बाळासाहेब पण हळू-हळू आपली सूत्र पुढच्या पिढीच्या हातात देतात. पण मग ती देताना कुठेतरी चूक होते का? एका खऱ्या लीडरचं हे पण लक्षण आहे, की तो आपल्या साम्राज्याची पेरणी करतो आणि पुढचं
पुढचं व्हिजन पण देतो. एक असा वारस देतो, की जो आपलं व्हिजन पुढे नेईल. फॉर एक्झाम्पल जमशेदजी टाटाने आपल्या मुलाला जेव्हा हँडओव्हर केलं आपलं किंगडम, तर त्यांनी त्यांच्या मुलाला सांगितलं, त्यांनी आयुष्यभर खूप कष्ट केले. त्यांनी सांगितलं, की मला एक स्टीलचा कारखाना उभा करायचा आहे. मी नाही करू शकलो, तू कर. त्यांचे 4 स्वप्न होते, की एक आय-आय-एस उभी करायची होती त्यांना, एक वैज्ञानिक संस्था उभी करायची होती भारतामध्ये. ती पण होऊ शकली नाही त्यांच्या हयातीत. त्यांना एक हॉटेल बांधायचं होतं, ते त्यांनी बांधलं. त्यांना एक पॉवर प्रोजेक्ट आणायचा होता. तो पण ते आणू शकले नाही. तर त्यांचा मुलगा दोराबजी त्यांनी ते स्वप्न पूर्ण केलं. महान लोकं 300 वर्षाचा प्लॅन बनवतात. तर जे जमशेदजी टाटांना जमलं, ते कदाचित बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही. आणि ही सर्वात मोठी उणीव आहे, की तुम्हाला योग्य माणसं आत्तापुरता विचार न करता, भविष्यात सुद्धा ते कसं काम करतील हे पण ठरवता आलं पाहिजे. आणि मग ही जी ट्रान्सफर ऑफ पॉवर आहे, ती प्रॉपरली नाही झाली. त्यांनी कल्टिव्हेट नाही केलं योग्य प्रकारे. आजचं तरी विश्लेषण बघून असंच म्हणावं वाटतं, की हे कुठेतरी चुकलं, जजमेंट चुकलं. आता ह्याच्यात चुका कुठे झाल्या? आज जे काही डाउनफॉल झालेला आहे शिवसेनेचा, त्याचं रिझन काय आहे? म्हणजे शिवसेना तशीच अग्रेसिव्ह राहिली. जे बाळासाहेब बोलायचे त्यांना शोभायचं. त्यांनी शिवीगाळ केली तरी पण पत्रकार लोकांना किंवा ज्यांनी शिव्या खाल्ल्या त्याला अभिमान वाटायचा, की मला बाळासाहेबांनी शिव्या दिल्या. त्यांचा जरी पान उतारा केला, अपमान केला, तिखट बाण मारले, त्याला वैभव वाटायचं, की अरे माणसाने दिलदार माणसाने बोललंय आपल्याला. पण बाळासाहेबांचा एक दिलदारपणा म्हणा, लोकांबद्दल काम करण्याची तळमळ म्हणा, तसा आभास म्हणा, तसं एक दृश्य चित्र त्यांनी ते उभं केलं होतं. त्यांनी लोकांसाठी काम पण केलं असेल. उगीच माणसं जीव घ्यायला आणि जीव द्यायला उभा राहत नाहीत. रामासाठी शेकडो वानर किंवा हजारो वानर जीव देण्यासाठी, जीव घेण्यासाठी उभे राहिले. किंवा कृष्णासाठी ती 7 अक्षौहिणी सेना उभी राहिली. पांडवांचं रक्षण करण्यासाठी आणि स्वतःला जीव देण्यासाठी. म्हणजे माणसं असेच नाही उभी राहत. आपल्या मागे 5 माणसं पण येणार नाही. उद्या जर आपलं भांडण झालं, सगळे शेजारी दरवाजे लावून तमाशा बघत बसतील आपला. तर ते सर्वात अवघड आहे. त्यांच्या मागे माणसं उभे राहिले म्हणजे नक्कीच काहीतरी त्यांच्यात ते कर्तृत्व असेल. पण जेव्हा तुम्ही समाजावर प्रेम करणं, त्यांची सेवा करणं सोडून देता आणि नुसतंच रागात बोलायला लागता, तर त्याचं काय होतं? मग त्याचा संजय राऊत होतो आणि त्याचा राज ठाकरे होतो. की तुम्हाला असं वाटतं की हे माझ्यासाठी नाही करत आहे, हे स्वतःसाठी लढतायत आणि हे जे काही विखारीपणा आहे, विषारी टॉक्सिक भाषा आहे, याच्यातून कुणाच काहीच साध्य होत नाहीये. लोकांचा मनोभंग होतो. नुसतीच टोकदार भाषा वापरल्याने, आवेश आणल्याने, मी तुमच्यासाठी लढतोय असं भासवल्याने पब्लिक आता त्याची राहत नाही. आता काय झालं? साधनं बदलली. इन्फॉर्मेशन सोर्सेस बदलले, सोसायटी चेंज झाली आणि हे लीडरशिपला कळायला पाहिजे. की समाजामध्ये काय बदल घडतोय? वेळ बदललेला आहे ऍक्च्युअली. 50 वर्षापूर्वी जे मुद्दे घेऊन तुम्ही भाषणं करत होतात, ते भाषणं आज चालणार नाहीत. त्यावेळेस समजा 80% 70% 90% लोकं बिलो पॉव्हर्टी असतील. प्रत्येक आपले वडील, त्यांचे वडील एक संघर्ष करत असतील. आज आपले वडील त्यांनी वेल सेटल झाले. आज आपण एका चांगल्या पोझिशनला पोहोचलो, की जिथं आपल्याला ब्रेड बटरची चिंता नाहीये. आता त्याच्या पुढची चिंता आपल्याला आहे. तर हा वेळेतला बदल आहे. आव्हानं बदलली. आता जर कोणी आपल्याला म्हणत असेल, की आम्ही तुम्हाला इलेक्ट्रिसिटी देतो, आम्ही तुम्हाला रोड देतो. आपण म्हणतो, "अरे यार, फॉरेन कंट्रीकडे बघा. त्या लोकांनी तर हे 50-100 वर्षापूर्वी अचीव्ह केले. आता पुढचं बोला. डेव्हलपमेंट बद्दल सांगा किंवा आणखीन पुढच्या गोष्टी सांगा." तर कुठेतरी आपण करप्शनला महत्त्व द्यायला लागलो. लोकांचा बिहेवियर बघायला लागलो. ते जे बोलतात आणि ते जे वागतात ह्याच्यामधला फरक करणारी एक नवीन सुजाण नागरिक तयार झाले आणि ते बहुसंख्य झाले. ते लोक ह्या देशाचं भविष्य ठरवायला लागले. हा चेंज इन टाइम्स आहे. कदाचित आपल्या 50-60 वर्षापूर्वी ते नव्हतं. तर हा चेंज इन टाइम आहे. लीडरशिपमध्ये सुद्धा त्या स्किल्स असल्या पाहिजे आणि त्या शिवसेनेच्या पुढच्या लीडरशिपमध्ये दिसत नाहीत कदाचित. म्हणजे तो जो मी म्हणला कणखरपणा, पोलादी नेतृत्व, लोकांना भारून टाकण्याची कला, ती कुठेतरी कमी पडते आणि असं वाटायला लागलं की हा जो माणूस आहे ना, तो तितका पॉवरफुल नाहीये. बाळासाहेब ठाकरे एवढा पॉवरफुल नाही. तो आहे त्यांच्या जागी. त्यांचा मुलगा म्हणून त्याचा सन्मान आहे. त्यांची स्वतःची शैली आहे. पण त्याची काय आक्रमकता आहे, ती कुठेतरी मिसिंग आहे आणि ते उसणं अवसान आहे. असा एक फिलिंग लोकांमध्ये तयार व्हायला लागला आणि मग तिथून त्यांचा डिक्लाइन सुरू झाला, की त्यांना तो आपलासा वाटायला नाही लागला. त्यांच्याबद्दल निगेटिव्ह जास्त परसेप्शन आणि पॉझिटिव्ह फार कमी आणि अग्रेसिव्हनेस आहे, पण तो चुकीच्या ठिकाणी आहे. म्हणजे कोणत्यातरी लोकांना टार्गेट करायचं आणि जे आपल्याला डिवचतात त्या लोकांना उद्ध्वस्त करायचं. मग तुम्ही पीपल कम इन पॉलिटिक्स फॉर सर्व्हिंग. ॲट लीस्ट दे प्रिटेंड, की आम्ही तुमची सेवा करण्यासाठी आलोय. आणि जेव्हा असं दिसतं, की एखादा राजकारणी खुनशी वृत्तीने सेवा-बिवा करायचं सोडून, डेव्हलपमेंट करायचं सोडून, केवळ बदला घेतोय, तर मग ते नाही आवडत. आणि मग तिथून पुन्हा एक डाउनफॉल सुरू होतो. मी जसं म्हणलं लोकं बघतात, की तुम्ही जे बोलले ते तुम्ही फॉलो करताय का? तुम्ही समजा एखादं प्रॉमिस केलं असेल आणि ते जर तुम्ही पूर्ण नाही केलं,
तर मग राग येतो. आणि आजकाल प्रत्येक पॉलिटिकल पार्टीला याचे आन्सर्स द्यावेच लागणार आहे. आता आपला कॉमन लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की हा नाही तर तो नाही तर तो, असे लिमिटेड ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि म्हणून कुणी ना कुणी येतो आणि तो आपल्याला टपली मारतो, राज्य करतो आपल्यावरती. आपलं दुर्भाग्य आहे. पण लोकांना दिसायला लागले की प्रत्येकच नेता करप्ट आहे यार. ह्या लोकांचा असा कोणता बिझनेस आहे की यांच्या कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टीज उभ्या राहिल्या, यांचे खूप सारे रिसॉर्ट्स उभे राहिले. आज जितके पण लोक आहेत ना पॉवरफुल, या सगळ्यांचे पॅसिव्ह इन्कमचे मोठे मोठे साधन आहेत. लोक पॉलिटिक्समध्ये येतायतच फक्त पैसे कमवायला. अँड दे प्रिटेंड दॅट आम्ही तुमचं काहीतरी भलं करायला आलोय, पण कोणीच करत नाही. त्यांचं पूर्ण लक्ष फक्त पैसे खाण्यावर आहे. कॉन्ट्रॅक्ट मिळवायचे, आपल्या लोकांना मोठं करायचं, त्या लोकांमधून बेनामी संपत्ती उभी करायची, प्रॉपर्टीज हडप करायच्या, 7 पिढ्या 50 पिढ्या बसून खायला एवढं, पण तरी पण त्यांची भूक भागत नाही. या सगळ्याची आपल्याला कुठतरी चीड यायला लागते. याच्यात फक्त हाच पक्ष म्हणून नाही, सगळेच असे आहेत. आणि मग कुठेतरी कार्यकर्ते पण दुखावले जातात. जेव्हा माणूस फक्त स्वतःच बघायला लागतो, तर मग त्यांच्या जवळ जो त्यांनी संघ उभा केलेला असतो. एक संस्कृतमध्ये सुभाषित आहे, की जेव्हा माणसाला शाप कधी मिळतो? ते असं म्हणतात, की एक दक्ष आणि चंद्राची कथा आहे, की दक्षाने चंद्राला भस्म केलं आणि त्याने असं सांगितलं, की आता इथून पुढे तुझा विनाश होईल, अशा पद्धतीचा तो शाप आहे. तर जेव्हा एखादा यज्ञ असतो, एखादं चांगलं काम असतं, तर त्याच्यामध्ये विघ्न येतात आणि एक विघ्न काय आहे, की तुम्ही तुमच्या लोकांमध्ये पक्षपात करता, त्यावेळी त्या यज्ञाचा विनाश होतो. तर जेव्हा आपलीच माणसं दूर जातात, आपल्या चुकांमुळे, कधी अहंकारामुळे, कधी आचरण न केल्यामुळे, कधी मान-सन्मान न दिल्यामुळे, अनादर केल्यामुळे, दुसऱ्याचा काटा काढण्याची प्रवृत्ती असल्यामुळे किंवा त्यांचं सफोकेशन, त्यांना सप्रेस करण्यामुळे शिवसेनेतले सगळे पॉवरफुल लोक सोडून गेले आणि अजूनही जात आहेत. त्याचं रिझन काय? की त्यांना ते मानवत नाही. एक इकोसिस्टम बाळासाहेबांची अशी आहे, की नवीन माणसाला पण 100 हत्तीचं बळ येतंय. तो जबाबदाऱ्या घेतोय. कसल्याही अपेक्षेशिवाय तो झुकून काम करतोय. आणि दुसरी इकोसिस्टम अशी आहे, जो तुमचा खांदा आहे, खांब आहे, जो तुमचा सपोर्ट सिस्टम आहे, कवच आहे तुमचं, तेच तुमच्या विरोधात उभं राहतंय. तुमचा हक्काचा जो सेनापती आहे, तोच फुटतोय आणि तोच तुमचा शत्रू बनतोय. तर ही सर्वात वाईट वेळ आहे. आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये आपण लोकांवर प्रेम करणं, त्यांची देखभाल करणं, हे सर्वात महत्वाचं आहे. ज्यावेळी आपल्या लोकांना असं वाटतं, की माझ्यावर अन्याय होतोय, तर प्रजेला किंवा तुमच्या नवीन प्रॉस्पेक्टला तर तुम्ही कधीच आपलंसं करू शकणार नाही. तर हा सर्वात मोठा धडा आहे, की जेव्हा आपली लोकं आपल्या विरोधात उभी राहतात, तेव्हा तुमचा विनाश होण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. आज मोदीचं सरकार आहे 8 वर्षापासून, पण असे खूप कमी लोकं आहेत, की जे त्यांच्या विरोधात उभे राहिले. यशवंत सिन्हासारखा एखादा, शत्रुघ्न सिन्हा, ज्या लोकांच्या पॉलिटिकल ॲस्पिरेशन पूर्ण झाल्या नाहीत. पण ही सुद्धा कमाल आहे, की शेकडो लोकांना पदं मिळाली पण नसतील. त्यांनी असं कडीपत्त्यासारखं फेकून दिलं असेल. पण तरी सुद्धा त्या लोकांमध्ये तो दम नाहीये, की त्यांची संघटना फोडायचा, त्यांच्या विरोधात उभा राहायचा किंवा त्यांच्यावर आरोप करायचा, त्यांना फाईट करायचा. असे असे 2 गट नाही उभे झाले. तर कुठेतरी एक काहीतरी चांगलं आहे, की त्यांच्या मागे आज पण लोकं उभे आहेत आणि अल्टिमेटली काय आहे, सक्सेसफुल कोण होतो? ज्याच्याजवळ पॉवर आहे तो सक्सेसफुल होतो. एकेवेळी बाळासाहेब सक्सेसफुल होते कारण त्यांच्याकडे पॉवर होती. आज तीच पॉवर बीजेपीकडे शिफ्ट झाली, मोदीकडे शिफ्ट झाली, शहाकडे शिफ्ट झाली आणि म्हणून शिवसेना मागे पडते. तर एक सामाजिक मनस्थितीमध्ये पण बदल झालाय. जो कामगार वर्ग होता, त्यांची मुलं शिकले असतील, ते पुढे चांगल्या बिझनेसमध्ये किंवा ऑफिसर झाले असतील आणि मग एक चांगले दिवस बघायला भेटले त्यांना आणि आता त्यांना ते रस्त्यावरचं आंदोलन नकोय. आता त्यांना असं आहे, की आम्ही घरात बसून तुम्ही आम्हाला काय देताय? आम्हाला तुम्ही आंदोलन करायला, डोके फोडायला सांगू नका. हा माइंडसेट मधला चेंज पण त्यांना ओळखता आला पाहिजे. आणि आपली जी मुळं होती, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, प्रबोधनकार काय होते? तर ते अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचे, लोकांसाठी संघर्ष करायचे. ते तर कुठेच राहिलं नाही. शिवसेनेची पण सुरुवात तिथंच होती, की जिथं कुठं करप्शन होतंय, जिथं कुठं अन्याय होतोय, जिथं कुठं दादागिरी होते, त्याला आवाज द्यायचा. पण आज शिवसेना आपल्याच लोकांवर जर अन्याय करायला लागली, तर मग त्यांना कोण सपोर्ट करणार? आणि मग कुठेतरी लोकांमध्ये एक परसेप्शन तयार व्हायला लागले, हे गुंडगिर्दी करणारे लोक आहेत, हे असे लोक आहेत. फंडामेंटल्स तुम्ही तोडले. जेव्हा तुम्हीच सांगितलेले, तुम्ही ज्या पोषण तत्वांनी मोठे झाले, तेच जर तुम्ही सोडून दिले, तर मग तुम्हाला संपण्यापासून कोणी रोखू शकत नाही. आणि निसर्गाचा नियम आहे, सर्व्हायव्हल इज द फिटेस्ट, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. जो शक्तिशाली आहे, तो अधिक शक्तिशाली होईल ह्या जगात. आणि जो स्वतःला सामर्थ्यवान बनवण्यामध्ये कमी पडेल, त्याचा विनाश होईल किंवा ते संपत जाईल, तो क्षीण होईल. हे आपल्या लाईफमध्ये सुद्धा लागू होतं, की समजा जर आपण आपली प्रगती करायचं थांबलो, आपण जर स्वतःची शक्ती सामर्थ्यामध्ये वाढ करण्यामध्ये थांबलो, आपण जर अल्पसंतुष्ट राहिलो. एक वेळेस शिवसेना अशा भ्रमामध्ये होती, की भाजपला आमच्याशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्रामध्ये जर त्यांना सत्तेमध्ये यायचं असेल किंवा सेंटरमध्ये जर खासदार पाठवायचे असतील, तर आम्ही मोठे, असा त्यांचा तो अहंकार होता.
भाजपने एके दिवशी त्यांचा तो अहंकार तोडून टाकला. त्यांनी सांगितलं की चला तुम्ही तुमच्या रस्त्याने, आम्ही आमच्या रस्त्याने, आपण युती मोडून टाकू. आणि शिवसेना हादरली त्यावेळी. त्यांना कळालंच नाही की आता काय? असं कसं काय तुम्ही म्हणू शकता? ते तर एका इल्युजन मध्ये जगत होते की आमच्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही. आणि ज्या दिवशी त्यांना असं सांगण्यात आलं की हे सगळं बंद करा आणि आम्ही आमचे पॉवरफुल बनणार, आम्ही आमचे वाढणार. तर त्यावेळी मग खरी ठिणगी पडली. आणि मग सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. आज बीजेपी का महाराष्ट्रात येऊ शकले? कारण ते सेंटरमध्ये आहेत. जर समजा सेंटरमध्ये दुसरं कोणी असलं असतं, तर हे होऊ शकलं नसतं. बरोबर? तर आपण प्रत्येक दिवशी स्वतःला शक्तिशाली बनवण्याचा मार्ग एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे. जर आपण ते नाही करत, तर मग उद्या आपलं काही खरं नाही. अशा पद्धतीने आपण राहायला पाहिजे. म्हणजे हेच आहे, निसर्गाचाच नियम आहे, की आपण सारखं स्वतःमध्ये वाढ केली पाहिजे, आपल्या क्षमता वाढवल्या पाहिजे. आणि आपलं जे परसेप्शन आहे, जर आपल्याला खरोखर लाईफमध्ये पुढे जायचं असेल किंवा लोकांना अट्रॅक्ट करायचं असेल, तर आपण कधी प्रोजेक्ट करू नये, की मी वीक आहे. आपण नेहमी प्रोजेक्ट करायला पाहिजे. स्वतःला जरी आपल्याला भरोसा द्यायचा असेल, आत्मविश्वास वाढवायचा असेल, तर एक कमजोर माणूस आहे ना, स्वतःला पण हिंमत देऊ शकत नाही. तो अशीच भाषा बोलेल, की "अरे काय, माझ्याकडून काय होणार? माझ्यावरती खूप अन्याय झालेला आहे. माझं शारीरिक दुर्बलता आहेत माझ्यामध्ये. माझा स्वभावच असा आहे. मी कोणाशी भांडण करू शकत नाही. मला सहन होत नाही." हे सगळे दुबळ्या माणसाचे कारण आहे. जर आपल्याला स्वतःला हिंमत द्यायची असेल आणि समाजामध्ये जर आपल्याला स्वतःचं स्थान निर्माण करायचं असेल, तुम्ही कितीही गरीब असा, तुम्ही कितीही तुम्हाला शारीरिक दुखणे असो, अनेक विवंचना असतील, कुटुंबामध्ये प्रॉब्लेम्स असतील, सोसायटीमध्ये प्रॉब्लेम्स असतील, एकही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, पण आपण स्वतःसमोर आणि इतरांसमोर स्वतःला स्ट्रॉंगच प्रोजेक्ट केलं पाहिजे. तरच आपण स्वतःचा आदर करायला लागतो आणि आपण जर स्वतःचा आदर केला, तर लोकं आपला आदर करायला लागतात. जो माणूस असं म्हणतो, की माझं शरीर मला साथ देत नाही, मी आजारी आहे, मी हॉस्पिटलमध्ये आहे, मला हालचाल पण करता येत नव्हती, मी खूप मोठ्या ऑपरेशन्समधून गेलो. लोकं बोलायला लागतात, "मग तुम्ही सीएम झालेच कशासाठी? जर तुमच्यात कॅपॅसिटी नाही तर बाजूला व्हा ना मग. आम्हाला तुमच्याबद्दल एक माणूस म्हणून सहानुभूती आहे. पण लीडर आमचा स्ट्रॉंगच पाहिजे." तर अशा पद्धतीचं एक परसेप्शन असतं आणि म्हणून लीडर जो असतो तो कधी वीक असू शकत नाही आणि ज्या क्षणी तो वीक होतो, मग तो लीडर पण होत नाही. तर हे सर्व त्यांचे रिझन्स आहेत फॉल होण्याचे. आणि मी जसं म्हणलं, माणसाची कंपनी जी असते ना, संजय राऊत ॲज अ पार्टी कॅडर म्हणून तो खरंच खूप चांगला आहे. स्वतःच्या पक्षाच्या बचावासाठी काय निष्ठा ठेवावी हे या माणसाकडून शिकण्यासारखं आहे. म्हणजे समजा रामासाठी हनुमान जसा असतो, तसा तो त्यांचा हनुमान आहे. तो बाळासाहेबांचा मानसपुत्र आहे. त्यांनी त्यांची भाषा, त्यांचे विचार असे अंगात मुरवलेले आहेत. पण त्यांचं 100% त्यांनी आत्मसात नाही केलं. त्यांनी 90% आत्मसात केलं. 10% जे आहे ते लॅकिंग राहिलं कुठेतरी. आणि म्हणून तोच त्यांच्या विनाशाचं आणि आज या पक्षाच्या मुळावर उठलाय. लोकांच्या मध्ये असं परसेप्शन आहे, की या माणसामुळे सगळं बरबाद झालं. तर रिझन काय आहे, की बाळासाहेबांनी जसं लोकांना प्रेम दिलं, जसं त्यांनी लोकांना अट्रॅक्ट केलं, तर ते करण्यामध्ये हे लोकं कुठेतरी कमी पडले. पुढच्या पिढीमधले लोकांना बांधून ठेवण्यामध्ये, त्यांची पॉवर निर्माण करण्यामध्ये, त्यांना आपल्यासाठी आपल्या फायद्याच्या बाजूने वापर करण्यामध्ये किंवा वळवून घेण्यामध्ये ते लोकं कमी पडले. लोकं सोडून जायला लागले. लोकांमध्ये म्हणजे जनतेमध्येही चेंज आला आणि पूर्वीचे फंडे आता चालेनासे झाले. तर हा काळानुरूप बदल पण होत राहिला पाहिजे. आणि असं म्हणतात ना, की चुकीचा सल्लागार असतो, तो एका चांगल्या माणसाला सुद्धा खराब रस्त्यावर घेऊन जातो. तर कुठेतरी कंपनी मॅटर्स म्हणून आपण आपले सहकारी निवडण्यामध्ये आणि आपली ऑर्गनायझेशन बनवण्यामध्ये विचार केला पाहिजे. चांगल्या लोकांची साथ घेऊन टॅलेंट जो आपलं भलं कशात आहे, हे जो आपल्याला सांगतो, अशाच लोकांमध्ये आपण राहिलं पाहिजे. आपले कान, नाक, डोळे सतत उघडे ठेवले पाहिजे. कोणावर विसंबून काम करू नये. तर अशा माणसांना ओळखण्यामध्ये जे लोकं पुढे जातात, आज असं म्हणतात, की मोदीकडे एक जवळपास 100 माणसांची एक टीम आहे आणि ती त्याला पूर्ण ग्राउंड रिॲलिटी सांगत असते. म्हणजे हे सर्व सचिव वगैरे सोडून जे असे त्यांचे स्वतःचे खास लोकं आहेत, ते त्यांना रिपोर्टिंग करतात, की गावांमध्ये काय चालू आहे, शहरांमध्ये काय चालू आहे, कोणते प्रॉब्लेम्स आहेत, लोकांमध्ये परसेप्शन काय आहे. तर हे सगळं चांगल्या लीडरचं एक लक्षण असतं आणि हे जायला पाहिजे. आजचा टॉक जरा पॉलिटिकल होता आणि माझे स्वतःचे वैयक्तिक विचार असतील. पण मला असं वाटतं, की आपला पक्ष, आपलं प्रेम आणि आपले जे बायस माइंड आहे, तो सोडून आपण तटस्थपणे विश्लेषण करू शकलो, तर मग आपल्याला त्यातून काही लर्निंग्स घेता येतात. तर आय होप तुम्हाला काही ना काही याच्यातलं चांगलं आवडलं असेल. अनेक लोकांना आवडलं पण नसेल. तर तुम्ही मला सांगा, की हा सब्जेक्ट कसा होता आणि याच्यातून काही शिकायला भेटलं का? काही ब्रेनस्टॉर्मिंग झाली का? आणि तुमचे काही विचार असतील तर ते पण तुम्ही मांडू शकता 5 मिनिटामध्ये.
कुणाला काही बोलायचंय का? मला बोलायचं सर. मी आज पहिल्यांदाच एवढं म्हणजे पॉलिटिकल वरचं पहिल्यांदाच भाषण असं ऐकलं मी तुमच्याकडून. आणि एकंदरच म्हणजे मी कुठे चालू असेल चर्चा वगैरे काही तर नुसतं जस्ट बघण्यापुरेसंच हे असतं, पण पूर्ण शो आज मी ऐकला आणि अगोदरच मी जॉईन झालो होतो बरोबर 9 वाजता. छान वाटलं. थँक्यू सर. बस आवड आहे म्हणून मला असं वाटलं की एक आपण या विषयावरती बोलायला पाहिजे. एक केस स्टडी म्हणून आणि असे लिडरशिप क्वालिटीज म्हणून अप्रोच होता. आणखीन कोणाला काही सांगायचं आहे? ओके, तर मग कोणाचं काही म्हणणं नसेल तर आपण एंड करूया आणि परत एकदा भेटूया काहीतरी नवीन अशा. मला असं वाटतं की काही चांगल्या क्वालिटीज असणारे काही लोक असतात, तर त्यांच्याबद्दल जेव्हा आपण असं अभ्यास करत राहिलो तर डेफिनेटली मग आपल्यामध्ये पण ते हळूहळू का होईना आपल्यामध्ये पण ते गुण येतात. आणि म्हणून असे सेशन्स बोलले पाहिजे, ऐकलं पाहिजे आणि काहीतरी आत्मसात केलं पाहिजे. ओके फ्रेंड्स, चलो, थँक यू व्हेरी मच. ओके, गुड नाईट. गुड नाईट सर.